नमस्कार मंडळी, तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असणार। श्री स्वामी समर्थ। तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आता सध्या आहे नवरात्रीचे दिवस आणि आता नवरात्रीचे दिवस म्हणलं तर ना माझी तब्येत ठीक नाही आणि ठीक नसल्यामुळे ना व्हिडिओ काय तेवढे मोठमोठे येणार नाहीत। येणार व्हिडिओ जरा लेट होणार एडिटिंग तीन करायला आणि लेट बी होणार आणि छोटे राहणार 3-4 मिनिटाचं, कमीत कमी 5 मिनिटाचं राहतील व्हिडिओ, कारण की माझी तब्येत ठीक नाही। माझ्या आवाजानं तुम्हाला समजमध्ये येत असेल आणि सध्या तर काहीच करणं झाले, मी फक्त रेस्ट करायला काल फीवर तीन आले, जरा गळ्याचा जरा प्रॉब्लेम आणि त्याच्यामुळे ना मला 1-4-5 दिवस काही करणार नाही, कामच करणार नाही आणि पूजा स्वयंपाक सगळं सोनीच करलेली आहे। मग आता सध्या तिनंच छोटे व्हिडिओ काढला आणि तिला बी सुट्टी नाही कॉलेजला आणि त्या दोघांना सुट्टी आहे, पण त्यांनी का घरामधलं काम करू शकत नाहीत। सोनी थोडंफार सकाळी करलेलं आहे, 7:30ला चालले आहे कॉलेजला आणि 7:30ला जाऊन 5:30ला येऊलेले आहे। तर त्याच्यामुळे ना व्हिडिओ काय शूट करावं ते बी तिला कळणार झाले। आता 1-4-5 दिवसांतर माझी तब्येत ठीक झाल्यावर ना मी छान व्हिडिओ घालीन आणि म्हणजे नवरात्रीचे कन्यावाचे, मग अजून नंतरच्याला मंदिरला चारमिनारच्या लक्ष्मीला जायचे ते घालायचे, बाकीचं कडकन्या करायचे, खूप छान व्हिडिओ होतील। तर तुम्ही पुढे बघत राहा। आता सध्या तर 4-5 दिवस ना हेच येतील, एक 3-4 मिनिटाचेच व्हिडिओ येतील, कारण की माझी तब्येत ठीक नाही, मला बोलता बी येणार झाले। तर तरी बी मी आता तुम्हाला माझ्या आवाजानं कळत असेल, मग त्याच्यामुळं सध्या तर व्हिडिओ छोटे येणार आणि सांच्या परी आज मग कॉलेजहून आलं ना, कॉलेजहून आल्यावर घरामध्ये पूजापाठ, बाकीचं सांच्याचा स्वयंपाक, मग हे तिचं काम चालू आहे आणि मग 8:30ला माताच्या मंदिरला आरती होते, तिकडं आरतीला बी जायचं राहते तिला, मग ते सगळ्यांसोबत तिनं आरतीला जाते। तिथलं थोडंसं व्हिडिओ शूट आणि घरच्या आरतीचं व्हिडिओ शूट हे एवढंच करून रोजच्या रोज अपलोड करणार आहे मी। आणि 1-4-5 दिवस जर ठीक वाटलं तर मग मी सगळे कामं करेन। तर मी तर किती विचार केले, ह्या दिवशी हे करावं त्या दिवशी ते करावं, तब्येतच साथ देणं झाले, जरा जास्त काम झालं इकडं तिकडं त्याच्यामुळे ना जरा रेस्ट करणार 1-5 दिवस आणि नंतरच्याला कामाला लागणार। तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ। तर इथं मी मुग्गू काढत होते, म्हणजे सोनी म्हटली मम्मी बसल्या थोडंसं मुग्गू काढ, तर मग मी इकडं मुग्गू काढत होते आणि बाकीचं तर सगळं तिनंच केली, मी उगा एका जागी बसून राहत आहे आणि माझं तर फास्ट आहे आणि बाकीचं काय स्वयंपाक तर सकाळी काय जास्त करायचं राहत नाही आणि थोडंफार काय करायचं ते करून तिनं कॉलेजला जात आहे। घंटी चांगलं वाजव, पुढे कर। तुळजा भवानी माता की जय, शेरावाली माता की जोर से बोलो, सारे बोलो। तरी तर जी सोनी ना सांच्यापारी म्हणजे संध्याकाळी 8:30 वाजता आरती होती आहे, तर सोनी इथं मंदिरला आली होती आणि हे मंदिर आहे पोचम्मा माताचं आणि हे जी मूर्ती आहे ना हे तुळजाभवानी माताची मूर्ती आहे आणि जी हे खाली भुयारामध्ये जी आहे ना जमिनीमध्ये आहे ना माता, हे पोचम्मा माता आहे। तर मग एकाच मंदिरमध्ये तुळजाभवानी माता आणि पोचम्मा माता 2 मंदिर आहेत आणि रोज आरती होती आहे। म्हणजे एवढं चांगलं डेकोरेशन, म्हणजे सजावट करतात माताला, एका दिवशी फ्लावर्सनं, एका दिवशी पैशानं, एका दिवशी फ्रूट्सनं, एका दिवशी तरकारीनं, असं सगळं व्हेरायटी, एका दिवशी कालिका माताचं रूप असं। तर खूप चांगलं रोजच्या रोज एक नवीन असं डेकोरेशन करतात, माताला चांगलं सजवतात आणि पब्लिक तर फुल राहते। सकाळी सकाळी 8:30ला आरती होते, पण सकाळी जास्त लोक येत नाहीत, कारण की सकाळी जास्त त्यांच्या घरामध्ये आरती करायचं, माळ चढवायचं हे भरपूर राहते ना, त्याच्यामुळे लई लोक सकाळी येत नाहीत। सांच्याला कंपल्सरी येतात आणि सांच्याला तिथं अन्नदानम बी राहते, लई लोक आरती करून जेवायला थांबतात, म्हणजे प्रसाद घ्यायला थांबतात। तर मग तिकडे सोनी गेली होती, थोडं व्हिडिओ शूट करून आणली। मग तिकडून आल्यावर सोनी ती सगळेजण उपवास सोडून वरी आलो आम्ही। इकडे लेकरं दांड्या खेळत होते, गाणे लावलते छान। माझा व्हिडिओ
आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी. हे नवरात्रीचे दिवस आहेत आणि माझे व्हिडिओ स्किप करू नका, फर्स्टपासून लास्टपर्यंत बघत राहा. आणि जे कुणी माझ्या चॅनलवर नवीन आले आहेत ते प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग आज एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय.